नमस्कार मित्रांनो, प्रश्न दिसतोय एका वर्तुळाचे क्षेत्रफळ 616 आहे, तर त्या वर्तुळाची त्रिज्या किती? मित्रांनो, सूत्र माहिती नाही तर हे प्रश्न कसा सोडवायचा बघा. काय करायचं, त्रिज्या लिहून घ्यायची, व्यास लिहून घ्यायचा, परिघ लिहून घ्यायचं आणि क्षेत्रफळ लिहून घ्यायचं. त्रिज्या नेहमी 7 मानायची, व्यास 14 मानायचा, परिघ 44 मानायचा आणि क्षेत्रफळ 154 मानायचं. दिलंय काय आपल्याला इथं क्षेत्रफळ किती दिलंय? 616. क्षेत्रफळ दिलंय 616. काढायचं आपल्याला त्रिज्या. मग बघा, ह्या 154 ने जर ह्या 616 ला भाग दिला तर उत्तर भेटेल आपल्याला 4. मग आता काय लक्षात ठेवायचं की त्रिज्या, व्यास आणि परिघ हे कशामध्ये वाढतात? पटीत. आणि क्षेत्रफळ जे कसं वाढतं ते वाढतं वर्गात. मग आता इथं काय आहे? 4. मग त्रिज्या कशी वाढेल? त्रिज्या त्रिज्या वाढत असते पटीत, हा वाढत असतो वर्गात. मग 4चा वर्गमूळ किती? 2. मग या 7 ला ह्या 2 ने गुणलं तर उत्तर भेटेल आपल्याला 14. मग आपली त्रिज्या किती आली? त्रिज्या आली 14. काढायचं चांगलं व्यास. मग याला करायचं 2 गुणाकारामध्ये, 14 दुने 28 हा झाला व्यास. परिघ काढायचं सांगितला, याला करायचं गुणाकारामध्ये 2, 4 दुने 8 आणि 4 दुने 8 हा झाला परिघ. जर आपल्याला 28 ही संख्या आपल्याला त्रिज्या दिली तर काढायचं कसं? काढायचं सांगितलं क्षेत्रफळ, मग काय करायचं? 7 ने या 28 ला भाग द्यायचा. उत्तर काय भेटेल आपल्याला? 7 चौक 28, 4. त्रिज्या, व्यास आणि परिघ याच्या पटीत वाढतं क्षेत्रफळ. कशात? वर्गाच्या पटीत. मग हे 4 आहे, 4च्या वर्ग किती? 16. मग 154 गुणिले 16 करायचं आणि हे असेल आपलं क्षेत्रफळ. समजलं असेल तर व्हिडिओला लाईक करायचं, शेअर करायचं आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं. ओके, धन्यवाद.